ब्लॅक बॉक्स मधील डेटामध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न. अजितदारांच्या मृत्यूचा तपास कुणाला नकोय. रोहित पवार जय पवारांना एकच शंका. राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांचा 28 जानेवारीला बारामतीत विमान अपघातात मृत्यू झाला. अपघातानंतर काही दिवसांतच दादांच्या विमान अपघातावर अनेकांकडून शंका उपस्थित केली गेली आणि सुरू झाला या प्रकरणाचा सीआयडी तपास. या घटनेला जवळपास 1.5 महिना उलटलाय, पण अजूनही या प्रकरणात म्हणावे तसे अपडेट, अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये. पण आता त्याच्याही पलीकडे जाऊन एक वेगळाच प्रकार केला जात असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय. त्यामुळे एकूणच या प्रकरणाची चौकशी आणि व्हीएसआरच्या मालकाबद्दल संशय आणखी बळावतोय. रोहित पवार यांनी आतापर्यंत अजित पवारांच्या अपघात प्रकरणात अनेक गोष्टी समोर आणल्या. त्यामधून त्यांनी खळबळ उडवणारे आरोपही केलेत. पण रोहित पवारांनी आता जो आरोप केलाय तो सर्वात गंभीर म्हणता येईल असा आहे. अजित पवार यांचा ज्या व्हीएसआर कंपनीच्या विमानात अपघात झाला त्या कंपनीचा गलथान कारभार वेगवेगळ्या घटनांमधून समोर आलाय. पण आता याच्याही पुढे जाऊन व्हीएसआर कंपनीचा मालक व्हीके सिंग हा आणखी काही मोठ्या चुका करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय. रोहित पवार नेमकं काय म्हणालेत? फेरफार करण्यात अत्यंत सराईत असलेला व्हीएसआर कंपनीचा मालक व्हीके सिंग सद्यस्थितीला आपल्या मर्जीतल्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून एफडीआर अर्थातच फ्लाईट डेटा रेकॉर्ड मधील डेटा एडिट करत असल्याची माहिती मिळाली आहे. डीजीसीए किंवा AAIB मधील जे कोणी या कामी मदत करत असतील किंवा करणार असतील त्यांनी फॉरेन्सिक ऑडिट मध्ये हा फेरफार पकडला जाईल याची नोंद असू द्यावी. उद्या आम्ही संसदेच्या माध्यमातून समिती स्थापन केल्यानंतर आणि त्यात फॉरेन्सिक ऑडिट झाल्यानंतर व्हीएसआर कंपनीला वाचवायला कुणीही येणार नाहीये. तसंच डीजीसीए मध्ये अनेक अधिकारी प्रामाणिक देखील आहेत हेही लक्षात असू द्यावं असं रोहित पवार म्हणालेत. दुसरीकडे काल जय पवार यांनीही 2 महत्वाची विधानं केली आहेत. यामध्ये त्यांनी सर्वात आधी व्हीएसआर कंपनीच्या प्रवासाला विरोध केलाय आणि दुसरीकडे ब्लॅक बॉक्स मधील माहिती समोर आली पाहिजे अशी ही मागणी केली आहे. कारण आपल्याला ब्लॅक बॉक्स मध्ये काय झालं ते माहिती पाहिजे, फ्लाईट डेटा रेकॉर्डर मध्ये काय माहिती मिळते ते माहिती पाहिजे आणि अजून काय वेगवेगळी गोष्टी जे समोर अजून आले नाहीत. जेव्हा ते समोर येतील आपल्या सगळ्यांना ते तिथं कळेल. मी सुनेत्रा बहिणींशी बोललो, ते बोलले की माझा दौरा ऑफिस मधनं तयार झाला आणि त्यात त्यांना कळालं की त्यांना सीएम साहेबांबरोबर प्रवास करायचा, त्याच्यामुळे त्यांनी तिथं तपास तसा केला नाही. हे माझ्या जेव्हा कानावरती आलं मी स्वतःच आपल्या बहिणींच्या ऑफिस मधल्या सगळ्याच अधिकाऱ्यांशी बोललो की ह्याच्या पुढे जरी पुढचे काय विमानांचे प्रवास असतील ते व्हीएसआरच्या कंपनी कधीच होऊ शक्य नाही आणि ते होणार नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनंही व्हीएसआर कंपनीच्या विमान प्रवासावर बहिष्कार टाकलाय. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्या कंपनीवर आरोप होत आहेत त्याचा मालक जर सावध होण्याऐवजी आणखी फेरफार करण्याचे प्रयत्न करत असेल तर या प्रकरणाला गंभीर वळण लागू शकतं. त्यामुळे असाही सवाल उपस्थित होतोय की व्हीएसआरच्या मालकाच्या मागे नेमका कुणाचा हात आहे. एकूणच रोहित पवार यांनी केलेले आरोप आणि या प्रकरणातील वेगवेगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि या प्रकरणाच्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा.